अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदाच त्यांनी शेतातल्या वावरामध्ये या उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचा मंडप या ठिकाणी टाकलेला नाही आणि त्यामुळे भर उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता हे सुरू झालेलं आहे। विविध मागण्या घेऊन त्यांनी तर हे उपोषण पुकारलेलं आहे। याआधी सुद्धा सातत्याने सरकारचं शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलं होतं, मात्र त्या चर्चा निष्फळ ठरल्याने अखेर मनोज जरांगे यांनी आता आजपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे। माझ्या मागे हे चित्र आपण पाहतोय की राज्यभरातनं मराठा समाज बांधव आहेत ते या अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि उपोषण आजपासून पुकारण्यात आलेलं आहे। सातारा गॅजेट असो किंवा मराठा मंत्रालयाची स्थापना असो असे वेगवेगळ्या मागण्या घेऊन मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। तुम्ही आज उपोषण सुरू केलेलं आहे, पण राज्यभरामध्ये अनेक मराठा बांधव आक्रमक होत आहेत, तिकडे समृद्धी महामार्ग सुद्धा अडवलेला आहे। सगळ्या पोरांनी शांत राहावं, शांत राहायचं, आपण मिळू आरक्षण। आजपासून तुम्ही उपोषण सुरू केलंय, अजून काय मागणी आहे सरकारकडे तुमची? मागणी सरकारला माहिती, बस आपण बोलू नंतर, कारण काय त्रास सरकार मागण्या पूर्ण करत नाही। कालही शिष्टमंडळ तुमच्या भेटीला आलेलं होतं, त्याच्यातही तोडगा निघालेला नाही। तुम्हाला सातत्याने उपोषण करावं लागतं। करल कुठं जात नाही सरकार, कुठं जात नाही। कधीपर्यंत उपोषण कधीपर्यंत करणार? आम्ही मरेपर्यंत आम्ही आणतो वट नेल त्यांना। याआधी तुम्ही म्हटलं होतं की हे शेवटचं उपोषण असेल जेव्हा तुम्ही मुंबईत गेलेला होता, पण तरी सुद्धा तुमच्या मागण्या सरकारने पूर्ण केलेल्या दिसत नाहीये। अरे बाबा, चांगल्या कामाला शेवट कधीच नसतो, चांगल्या कामाला शेवट कधीच नसतो। गरिबाचं कल्याण होतंय, चांगलं काम आहे, याला शेवट नसतो। आताही काय सरकारला आव्हान असेल तुमचं? आता आव्हान केलंय त्यांना, आता काय करायचं बार अजूनही चर्चेला येऊ शकतं सरकार? उघडीच आहे दार इथं, पाणी काहीच म्हणत नाही, या म्हणत नाहीत, नाही याच्यात या नका। जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून उठणार आहात का नाही? बसलेच मी त्यासाठी, बस आता ऊन लय पडलंय, पण ऊन पण वाढले, 35-36 अंश सेल्सिअस तापमान झालेलं आहे। वाढू काय होत? याच्यामध्ये जर काही दुर्घटना घडली मराठा बांधवांचा, याला जबाबदार कोण असणार? देवेंद्र फडणवीस साहेब। सरकारला काय शेवटचं अल्टिमेटम काय तुमचं? अजूनही तुमची चर्चेची तयारी आहे का? चर्चेची तयारी आहे, अंमलबजावणी मागणी। आंदोलन आक्रमक होत आहे, अनेक ठिकाणी रस्ता रोको सुरू झालाय, समृद्धी पण रोखलेला आहे, तुम्ही आव्हान काय करणार? सगळ्यांनी शांततेत राहा, कोणीही रस्ता रोको करू नका। आंतरवाडीतले झालं तर भेटायला आणि परत वापस जा, कारण आंतरवाडीतल्या सगळ्या बांधवांना ते सगळे वापस जा, पण ते जातच नाहीयेत, मी तर काय करू? अजूनही सरकारने चर्चेसाठी यावं अशी मागणी आहे ती मनोज जरांगे यांची आहे, पण ते त्यांच्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे इथून उठणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे राज्यभरातून जे मराठा बांधव आता या ठिकाणी उपोषणाला आलेले आहेत मनोज जरांगे पाटीलांना समर्थन सुद्धा देतात आणि त्यामुळे जोपर्यंत आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही आणि भर उन्हामध्ये हे उपोषण दिवस रात्र सुरू झाईल अशी सुद्धा भूमिका आहे ती सुद्धा मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। दुसरीकडे समृद्धी महामार्ग असेल किंवा राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झालेला आहे, त्यांना सुद्धा शांततेचं आवाहन आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, अंतरवाली सराटी, जालना।